तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्यापासून सुरू होणार असल्याची माहिती मिळते। सकाळी 8 वाजता हैदराबादवरून पहिली फ्लाइट नवी मुंबईला लँड होणार आहे। सकाळी 8:40 नवी मुंबईवरून हैदराबादसाठी विमान उड्डाण घेणार आहे। पहिल्याच दिवसापासून प्रवासी वाहतुकीसोबतच माल वाहतूकही सुरू केली जाणार असल्याची माहिती मिळते। अतिशय भव्य आणि देखणा असा परिसर, अत्याधुनिक एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर, आधुनिक प्रवासी टर्मिनल्स, तीन 3700 मीटर लांबीच्या धावपट्ट्या, एकोणतीस कॉन्टॅक्ट एअरक्राफ्ट स्टँड, 13 रिमोट कमर्शियल तर 7 कार्गो स्टँड, एकाच वेळी 1,500 कार, 20 बस, 20 ट्रकसाठी पार्किंगची सोय आणि वर्षाला 9 कोटी लोक प्रवास करू शकतील इतकी नवी मुंबई विमानतळाची क्षमता आहे। उद्याचा दिवस आहे। या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट मधून फ्लाइट सुरू होत आहे, कमर्शियल फ्लाइट। पहिलेच दिवशी 30 फ्लाइट एअर ट्रॅफिक मूवमेंट आहे आणि जवळजवळ 4000 पॅसेंजर यामध्ये सहभागी होतीलच। पहिली फ्लाइट जो उद्या येणार आहे ते बेंगलोरवरून 8 वाजता येईल, 6E460 आणि जाणारी फ्लाइट जो आहे ते हैदराबादला 8:45 ला जाईल।